ना मित्रांनो कबूतर आणले मी आधी शेंगदाणे कसं खाते आता भाई गिळू तो डायरेक्ट करा खाली टाका थांबा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज पहिल्यांदाच मित्रांनो आपला सकाळी ब्लॉग स्टार्ट झालाय. आता 8:42 झाली, म्हणजे 8:45 वाजल्याची. आणि आंघोळ वगैरे झाली मस्त बघे. आणि नाश्ता करायचा आहे. नाश्त्याला बरेच छान बघे इडली, डोसा, सांबर, चटणी हे बनवले. बघायचं का तुम्हाला तनुला तिथे बरं का. काय कांड करीत तनु तू कम पळत कम पळतो हा कम पळतो ते बाबा कुत्रा बघत त्यांना तेव्हा पळ आलो धरायला. घरी आता घरात इकडे घरात नाही तू इकडून पळायचं पुढं घरात हा हळूहळू आहे इथून. हा पळा भाग चल इकडे भागो. नाही आता जेवायचंय, जेवल्यावर पळू आपण. हा ठीक आहे. अगं रात्री सापसुरळी होती ना ती पळाली होती ना अशी इकडं. तुला पाहिली तो आई बाबा. चलो दे बाप्पा कर. चल दे बाप्पा टिका लावायचंय. मग चल धान्य आणू आपण. चल याच्यातून घे तांदूळ घे. चल अर सांडू नको रे. सांडवली रे हिन. सांडू नको म्हणतो रे. सांडवली अख्खी बा दे रे हिन. पाहिजे चाल ना टाक ना त्यांच्या ह्याच्यात. हिन पण अख्खा धिंगाणा करून टाकला. कायचं काय. चल तू चल ना मी आहे ना. अरे मी आहे ना. चल ना. हा बाबा हा करा खाली टाका. थांबा आम्हा त्याला लावा ना टीका. टीका लाव चला. पाहिजे राडे पाहिलं का मित्रांनो कसं केली. एवढं द्यायचं पण आहे का दादू सांडून दिली. तिला म्हणा कुठं जाते मग. हा मला जाय कोपऱ्यात. काय रे हे असं नाही म्हणायचं बाबा यार. कुठे पण अयू नाचा इडली डोसा कसं ते. हा जेवायला काय सांग मित्रांना आपल्या. सांग ना त्याचं नाव सांग ना. हा मित्रांनो एवढं आहे बरं का जेवायला. खा. कशी मम्मी कशी बनवती. लाता मारली तू त्याला. पाया पड. हा फायनली मित्रांनो नाश्ता झाला. परिणाम भारी बरोबर होतं. बट मला ना जास्त काही जात नाही यार मित्रांनो. मी थोडंच खातोय. मला भूकच नाही लागत आजकाल. नेमकं काय प्रॉब्लेम झालाय काही कळत नाही. तुम्हाला काही असं याचं सोल्युशन माहित असेल मित्रांनो सांगा यार कमेंट करून. मी ना त्याचा तरी उपाय करून बघतो नेमकं काय होते काय नाही. फरक पडतो का नाही पडतो. भूकच नाही लागत यार. म्हणजे भूक लागायला लागत पण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा जेवण जातच नाही. कसं झोपले आहे का फॅन खाली झोपले मस्त. मित्रांनो कबूतर आणले मी आधी शेंगदाणे कसं खाते आता भाई गिळू तो डायरेक्ट. यार वहीन ते आखे खाईन. वहीन पाहिजे अजून आणली दे.
मी एक खातो मित्रांनो. पापा कसं कोणत्या खाते याच्यात? कसं खाते पाहिजे काय बाय त्या बाय आख गिळी ते चावी तर नाही हाताला ठेवून देईन ते. तर नाही नको नको तसं नसतंय बाबा. त्याला हातात द्यावं लागते. तुम्ही फोटो काढते जायचं उडून हा, फोटो राहायचं. त्याला खायला देतो कसं काय जाईल ते व्यवस्थित त्वचा नाही मारित पाहिजे का. हा खा खा बाबे. ते आता खायचं बंद झालं राव कम काय नाही. काढा फोटो चला पोट भरला असेल त्यात. हा आता फोटो काढू मित्रांनो याचे मस्त मस्त. मित्रांनो आता फोटो काढले याला सोडायचं बरं का. किती भारी काढसा ना. कसं जातं बघ. हा सोड बरं ते एक थोडा करून सोड. हा सोड त्यांच्या इकडे बरं का. हा ते इथंच बसले. गेलं आई ते गेलं इकडं. आता इकडे गेलं ते जाईन का त्यांच्या इकडे. पण कुठे गेलं ते. आता इकडे सोडलं होतं ते कुठे गेलं पण आता. हा घराच्या पाठीमागे जाऊन बाय बरं बाळा. नाही तर सोडून आला तिकडे परवडला असती. त्याने सोडून दिलं इकडं ते गेलं डायरेक्ट इकडं भलती कस. त्याला घर नाही कळालं काय नाही त्याचं. माझ्या पाठीमागे बाय बरं कुणी का गेलं काय ना मित्रांनो. ते आता ते लांब गेलं काय आणि मला नाश्ता करायचा अजून. कुणी गेला कबूतर जाईन पण ते बहुतेक घराव नाही रे. ते गेले इकडे कुठे घराव इकडून नाही घराव कुठे गेलं. आता गेलं कुठं काय ते. आता बसा कुठं नाही करीत. आता ते म्हणतील इकडे सोडायला लावलं तर कुठे गेलं. त्यांना विचारावं लागते का त्यांना कुठं गेला तू. झालं नाही तू गेला त्यांच्या घरी. आला असं गेला असं जाऊ दे. चला दे मला नाश्त्याला पराठे बनवले पराठे खाऊ. मग डोसा डोसा नका मला तू. डोसा मी मला पराठे डोसा कसा राहतोय. ते त्यांच्या घरी गेलं तर बरं. ते म्हणले सोडा इथून आणि दिलं सोडून. आता काय माहिती त्यांच्या घरी जातंय कुठं जातंय ती. त्यांच्या घरी गेलं म्हणजे बरं होईल. फायनली मित्रांनो 10:47 झाली आणि माझं जेवण वगैरे झालंय मित्रांनो मस्त बाकी. आणि ब्लॉगला थोडं मागं पुढं होऊ राहिले. काय करावं काही समजत नाही यार मित्रांनो. काम आहे मित्रांनो कामच खूप राहते त्याच्यामुळे ब्लॉग शूट होत नाही. आणि शूट जरी झाला तर मग कसं होतं माहितीये का थोडाफार शूट होतं ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते. आणि परीकडे मोबाईल ठेवू शकत नाही कारण मोबाईल पाशीच माझं काम राहते. मोबाईल दुसरा असला तर मग शूट करू शकतो पण मोबाईल पण घेऊ शकत नाही आपण. तो पण मोठा प्रॉब्लेम आहे. बट ठीक आहे मला आहे ना थोडं काहीतरी नियोजन करावंच लागणार आहे मित्रांनो. आपले 4-5 ब्लॉग आहे ना मित्रांनो मागे पुढे झालेले ते ब्लॉग मला कव्हर करावं लागणार आहे. कारण आपण 365 दिवसाचं चॅलेंज घेतलं. त्या 365 दिवसात 365 ब्लॉग आपल्याला सोडायचे मित्रांनो. आणि काही करून सोडायचे म्हणजे सोडायचे. आता इथून पुढे मी एक ध्येय ठेवणार आहे मनात. किती काही प्रॉब्लेम जरी आले ना तरी ती गोष्ट करायचीच. काही हो करायची म्हणजे करायचीच. आणि आज मी घरी जेवलो नाही मित्रांनो. आज आहे ना मी तिकडे गेलतो आमच्या गावाच्या तिकडे पलीकडे एक वाडी आहे शेळकेवाडी म्हणून. ते सप्ताह बसला होता मी सप्त्याला गेलतो जेवायला. मस्त व्हेज पुलाव खाल्ला. ब्लॉगचं परत एड काय माझ्या ध्यानात नव्हतं राहिले म्हणून मी आता पुन्हा मित्रांनो इकडे आले मंदिराच्या वाट्यावर बसले. आता बाकी सगळे जण झोपले. गाव असं शांत झाले डायरेक्ट. बरं चला भरपूर काही गोष्टींचं एक्सचेंज झालेलं आहे मित्रांनो माझ्या लाईफ मध्ये. ते तुम्हाला उद्या सांगेन मी. तर चला आता मित्रांनो आपल्या ब्लॉग आधी सेंड करू. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडतो व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करायला भेटून नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय. आणि तंड्याचं पण बॉटल लागलंय मित्रांनो थोडंसं. ते पण रडत होतं. मी तसं तिकडे गेलो मित्रांनो सप्त्याकडे तेव्हापासून मला परत रिटर्न येऊस पर्यंत ती रडत होती. पप्पा गेला.